भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। माळशिरस विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारापासून लांब राहिलेले भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना ही नोटीस देण्यात आली आहे। माळशिरसचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात पक्षाकडे तक्रार केली होती। त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाने मोहिते पाटील यांना ही नोटीस बजावली आहे। प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीचे हे पत्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना देण्यात आले आहे। रणजितसिंह मोहिते पाटील यांना 8 मुद्द्यांवर शिस्तभंग केल्यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे। यावर येत्या 7 दिवसात खुलासा करण्याचे आवाहन मोहिते पाटील यांना करण्यात आले आहे। त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील या नोटीसला काय उत्तर देतात याकडे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात लक्ष लागून राहिलं आहे।